तर आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी. मी डाळ इथं शिजवून घेतलेली पाहू शकता. एक अर्धा तास भिजत घालून पाहू शकता. 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तिथं. तर इथे आपण कटाच्या आमटीची तयारी करूया. तर खोबरं घेतलेलं आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक आणि कोथिंबीर. बस हे पाणी न टाकता वाटून घ्यायचं. आमटीसाठी एवढी डाळ काढून घेतलेली. या पळीनं अर्धी पळी काढून घेतलेली. तर इथे पाहू शकता डाळ मी गाळून घेतलेली आहे. त्याची आपल्याला आमटी बनवायची. त्याच्यात थोडीशी डाळ काढून घेतलेली आणि पुरणासाठी त्याच्यात मी थोडंसं अद्रक टाकलेलं किसून आणि गूळ टाकून घेऊ. वेलची पावडर नंतर टाकायची शेवटी. त्याच्यात गूळ टाकून घ्या. मी या वाटीने 2 वाट्या डाळ घेतलेली, तर याच्यात पाऊण वाटी गूळ टाकून घेऊ. गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याच्यात आपण आमटीला फोडणी देऊन घेऊया. कटाची आमटी बनवूया. त्याचे अद्रक, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर आपण बारीक करून घेतले. ते मसाला पोळ्यात टाकून घेतले. हळद, हा घाटी मसाला. तुम्हाला जर प्रॉपर आमटीची टेस्ट हवी असेल तर हाच मसाला वापरायचा. घाटी मसाला मार्केटमध्ये सुद्धा उपलब्ध आहे, भेटू शकतो मसाल्याच्या दुकानामध्ये. कढीपत्ता टाकून घेतलेला. त्या अगोदर चांगलं परतून घेतो तेल सुटेपर्यंत. छान भाजलेला आहे मसाला वगैरे ह्याच्यात. तर आता जे डाळ आपण केलेलं आहे ते पाणी वापरून डाळ बारीक करून टाकून द्यायची ह्याच्यात. पाहू शकता तुम्ही मसाला वगैरे छान भाजलेला आहे. मी याच्यात काहीसुद्धा टाकलेलं नाही. कलरसाठी वगैरे एकदम छानसर असा कट आलेला आहे. मला आमटीचा कलर वगैरे असा हवा असेल कट, तर आपला जो घाटी मसाला असतो तोच वापरायचा. पाहू शकता इथे मी एक्स्ट्रा काही टाकलेलं नाही, लाल मिरची पावडर वगैरे. तर इथं आपली आमटी फोडणी देऊन झाली. त्याला आपण 5 ते 10 मिनटं चांगली उकळी आणून थोडीशी आटवून घेऊया. तर इथं आपलं पुरण जे ते परतून झालेलं आहे, तर ते आपण काढून घेऊया आणि बारीक करून घेऊया. चला तर आता हे पुरण मी इथं वाटून घेतलेलं आहे. आता आपण पीठ
तयार करून मी इथं पीठ भिजवून ठेवलेलं आहे. मी फक्त गव्हाचं पीठ आहे. भिजवून एक 10-15 मिनटं थोडंसं वरून पाणी टाकून भिजत ठेवलेलं आहे. आता आपण हे मळून घेऊया छान. तिथे पाहू शकता आमटी पण आपली छान उकळलेली आहे. घाटी मसाल्याची जर लिंक हवे असेल किंवा कसा बनवायचा आहे माहीत असायला हवं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा घाटी मसाला मी घरी बनवलेला आहे. चला तर मंडळी आता आपण पोळ्या बनवून घेऊया. चला तर मग आपली पोळी तयार आहे. आम्ही हे बाकीच्या अशा सर्व करून घेतो. पाहू शकता पोळी आपली टम्म अशी फुगलेली आहे. आता मी सर्व पोळ्या अशाच करून घेतो.